छत्रपतींच्या पाठीशी आपण सफरपणे महाराष्ट्राचे उमेदवार म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी संजीवनी विचार आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि वरदानाने आपल्या फार महत्वाचे आहेत. आपले सर्वांचे उपस्थिती दोन असताना देण्यासाठी आहे. कारण प्रेम आहे म्हणून छत्रपतींचे घराणे सुद्धा या राज्याचे आपल्या आणि आपल्या सर्वांचे होते सर्व कार्यकर्ते माझ्या ठिकाणी छत्रपती गडाचे मोठे महाराष्ट्राच्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना नेते बंधू सन्माननीय आमदार श्रीमान छत्रपती शिवराजे भोसले तसेच महाराष्ट्राचे कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशदादा शिंदे सन्माननीय कराडचे आपले नेते भारतीय जनता पार्टीचे नेते अतुलजी भोसले बाबा त्याचप्रमाणे वसंतराव यादवकर काका आपण सर्वजण सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी मित्रपक्षाचे पदाधिकारी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वजण त्या ऐतिहासिक खेळाचे साक्षीदार आहोतच आपल्याला यायचं आहे आणि हे माणसाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ऐतिहासिक राजाने काकांचा वारसा छत्रपतीचा वारसा संपूर्ण देशाला लाभलेला आहे. जगामध्ये संपूर्ण छत्रपतीचं नाव आहे आणि आपल्या छत्रपतीचा आवाज लोकसभेमध्ये आपल्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याने वापरायचा आहे की त्याची संपूर्ण देशाला घेतलीच पाहिजे पण त्यांना सुद्धा घेतली पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी पुढे लागायचे आहे. रथाच्या पुढे चालायचे आहे. सर्व रथाच्या पाठीमागे असणारे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी हळू पुढे पुढे चालत राहायचं आहे. आपण सर्वांचे साथ अशा धोक्याच्या उन्हामध्ये सुद्धा आपण छत्रपतीच्या वतीने आपला सर्व प्रेम आपण प्रचंड उन्हाच्या ताकदीच्या पुढे सुद्धा आपली ताकद फार मोठी उभी केलेली आहे आणि प्रचंड ताकदीने आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणामध्ये सामील झालेलो आहोत. आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम. अरे आवाज कुणाचा महाराष्ट्र गरजे महाराष्ट्र गरजे उदयनराजे. एक तात्या शूटिंग करायला सांगा बरं का मोबाईलवर. अरे तात्या